शरद आखरे राहणार दर्यापूर एक शेतीविषयक सल्लागार म्हणून काम करत आहे. तर आज आपण इथं संजय दादा गहले यांच्या क्षेत्रफळामध्ये आहे आणि दादांना जो अनुभव आलेला आहे अपसायटीचा तो कशा प्रकारे आलेला आहे, काय त्यांना फायदा झालेला आहे तेच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर सुरुवातीला दादा तुमचा परिचय. माझं नाव संजय गव्हाळे कोकरडा. शेत माझं खुमावतमध्ये आहे. परिस्थिती अशी होती की माझ्या शेतामध्ये जेव्हा सोयाबीनचं तर मला लागवड म्हणजे खर्च यावर्षी कमी आला. महत्त्वाचं कसं काय एसपायटीमुळे काय झालं की झाडाची वाढ तर होऊनच राहिली चांगली, पण परिस्थिती अशी होऊन राहिली की जे मर रोगाचं प्रमाण होतं हे सोयाबीनवर तर नाही आढळलं, पण तुरीवर एवढं प्रमाण होतं की आमच्या तुरीमध्ये समजून घ्या की माझ्या 6 एकर शेतामध्ये फक्त तूर एवढी फुलावर आली किंवा शेंगेवर आली की ते झाड ॲटोमॅटिक जळायला लागत होतं. आणि जळता अशी परिस्थिती की 6 एकर शेतामध्ये माझं क्षेत्र फक्त 2 एकर क्षेत्र राहायचं, कारण अशी परिस्थिती माझ्या शेतामध्ये होती. पण जाणे साहेबांनी आणि आखरे साहेबांनी मला मार्गदर्शन केलं आणि मला औषध मिळून दिली. आणि मग मिळून दिल्यावर काय फरक झाला की हा शेतीचा माझा जे महत्त्वाचे ड्रिंचिंग केल्यानंतर झाडाचा एकही झाड माझ्या शेतात जळलेलं नाही. मला या वर्षी समाधानकारक माझं शेत दिसत आहे. आणि फुलाची संख्या आणि जे औषधमध्ये ते औषध टाकल्यानंतर ते पसरवण्याचं काम मी सुद्धा करते. आणि महत्त्वाचं कसं की जे फुलाची अवस्था टवटवीत राहून आणि शेंगाचं जे रूपांतर फळाचं रूपांतर म्हणजे शेंगीचं एकदम फुलधारणा आहे ते चांगल्या पद्धतीनं होते. आणि जो माझे जे परिणाम होता हा जळण्याचा हा पूर्ण थांबलेला आहे. मागच्या वर्षी तुम्हाला या 6 एकरामध्ये किती तूर झाली भाऊ? मागच्या वर्षी मला लळकुंडे आलो भाऊ, मी फक्त 8च कट्टे झाले भाऊ मला. आणि यावर्षी असं वाटून राहिलं की एकरी बा आपल्याला 8 पोते क्विंटल होईल. 8 कट्ट्याचं रूपांतर 8 क्विंटलमध्ये झालेलं आहे भाऊ. आपलं असं समाधानकारक आहे बाबू आपलं. म्हणजे एकीकडे आपण जर बघितलं तर 6 एकरामध्ये फक्त त्यांना मागच्या वर्षी 8च कट्टे तूर झाली. हो. पण या वर्षी त्यांनी जो अंदाज सांगितला माल पाहून तर एकरी त्यांना 8 क्विंटल तूर होण्याची म्हणजे त्यांनी एक हमी दर्शवलेली आहे. तर तो फरक जो आहे तो सर्वस्वी आपण म्हणू शकतो की अपसायटी त्यांनी यावर्षी वापरली, म्हणूनच त्यांना हा रिझल्ट इथं मिळालेला आहे. म्हणून सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांनी जर या अपसायटीचा वापर केला तर नक्कीच 50% आपला हा कास्तकाराचा फायदा होतो. म्हणून सर्वांनी हे वापरायला पाहिजे आणि कुठल्याही पिकामध्ये आपण हे वापरू शकतो. सध्याची परिस्थिती अजूनही झाड हिरवगारच आहे, कोणता परिणाम नाही आहे झाडावर. आणि शेंगा पण भरपूर आहेत. शेंगा भरपूर असून शेंगा लागण्याची जी संख्या आहे तो भरपूर आहे. त्याच्यामुळे आम्ही एकदम या जाणे साहेबांनी जे मार्गदर्शन केलं आम्हाला शेतीबाबतीत आणि आखरे साहेबांनी, आम्ही एकदम समाधानकारक आहे. धन्यवाद.